म्हणजे एकंदरीत लहान बाळाची जशी ग्रोथ होत असते वेगवेगळ्या पद्धतीनं आणि जसं लोकांचं लक्ष असतं किंवा पॅरेंट्सचं लक्ष असायला हवं त्या पद्धतीनंच ह्याची एक लक्ष ठेवण्याची गरज आहे गरज असते. की आपलं बाळ व्यवस्थित आवाजाला रिस्पॉन्स देतंय की नाही, बघतंय की नाही, या सगळ्या गोष्टी थोड्याशा लक्ष लक्षात द्यायला द्यायलाच पाहिजेत. पाहिजे. आणि जास्त वेळ जसं तुम्ही म्हटला एक मध्ये की आजाजी किंवा आपले जे घरचे हा. मोठी मंडळी असतात ते म्हणतात की नाही त्याचे आई वडील लेट बोलत होते किंवा लेट रिॲक्ट करत होते हा. म्हणून ह्याचंही लेट असेल सगळं, तर असं गृहीत न धरता तुम्ही डॉक्टरांचा नक्की सल्ला अवश्य नक्की घ्यावा. नक्की. कारण हे एक छोटीशी तपास आहे, पण त्याने तुम्ही बाळाचं किंवा त्या मुलाचं हो ना. आयुष्य बदलू शकतात. नक्कीच. तुम्ही जेवढं लवकर हे तपासणी करून, जसं मी म्हटलं की आम्ही जन्म झालेला लगेच तपासणी करून आम्ही सांगू शकतो की याची कानाची नस व्यवस्थित आहे की नाही. जसं आम्ही म्हणजे कारण आपल्याला माहित आहे की जो बाळ जन्मतापासून ऐकतो आहे तो व्यवस्थित बोलायला सुरू करणार आहे. कारण त्याला जर ऐकायलाच येणार नाही आणि असं मुलांमध्ये तुम्ही जर 1.5-2 वर्ष 3 वर्षापर्यंत वाट बघितलं की नाही तो आता नंतर ऐकणार आणि नंतर म्हणजे आता बोलणार, कारण तुम्हाला असं वाटतंय की तो तुम्ही त्याला इशाऱ्याने तुम्हाला आपला रोजची गरजेचे म्हणजे सांगत असतोय किंवा टीव्हीचं कडे पिक्चर बघून त्याला सगळं त्याचा डोळ्याने तो सगळं बघून समजू शकतो आहे, म्हणून त्याला बोलायची गरज वाटत नाही आणि तो बोलत पण नाही. पण मेन त्याचा प्रॉब्लेम असते की त्याला ऐकायला येत नाही म्हणून तो बोलत नाही. या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जसं आजचा दिवस आहे इंटरनॅशनल कॉक्लिअर इम्प्लांट डे आहे आणि या दिवसानिमित्त कॉक्लिअर सर्जरी किंवा कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरीबद्दल आज आपण बोलतोय. तर नेमकी ही सर्जरी आपण किती वयापासून पुढं करू शकतो? ओके, जसं मी म्हटलं आता बेसिक सगळ्यांना म्हणजे सारखं तेच म्हणाले की आपल्याला न्यूबॉर्नला जन्मतापासून ऐकायला येते. समजा आम्हाला समजलं 6 महिने 9 महिने जर आई वडिलांना लक्षात आला की तो आवाजला लक्ष देत नाही, तर जेवढं लवकर आपण त्याला काहीतरी इंटरव्हेन्शन किंवा आपण हे इंटरफिअरन्स काय तर ट्रीटमेंट दिलं तर तो नॉर्मल 1 वर्षाच्या जसं मुलं बोलायला सुरू करतात तसं त्याचा डेव्हलपमेंट होईल. तर हे सर्जरी ॲक्च्युली बघितलं तर 9व्या महिन्यापासून आपण करू शकतो, जेव्हा बाळाचं वजन 8 किलो. आता हे सर्जरी म्हणजे काय असते, पहिले कॉक्लिअर इम्प्लांट बद्दल सांगतो. आता कॉक्लिअर इम्प्लांट म्हणजे काय, आता जसं आपण हिअरिंग एड्स म्हटलं बघितलंय, श्रवण यंत्र जे लहान मुलांना भरपूर ठिकाणी दिले जातात ज्यांना कमी ऐकायचा येते किंवा जेव्हा बाळ एकदा शाळेला जायला सुरू करतो तेव्हा टीचर्स कंप्लेंट करतात की त्याला ऐकायला येत नाही किंवा तेव्हा पॅरेंट्सला समजते तर पहिले त्यांनी डॉक्टरकडे जातात. तर पहिले फक्त श्रवण यंत्र हे एकमेव उपाय होता. बरोबर. पण आता याच्यासाठी जर आम्हाला आधी समजलं तर श्रवण यंत्र आणि कॉक्लिअर इम्प्लांटमध्ये फरक असते. आपल्याला जसं माहित आहे की श्रवण यंत्रमध्ये साऊंड ॲम्प्लिफाय होतो किंवा जास्त होतो. ओके, आपण जसं आता वयस्कर लोकांमध्ये पण आपण भरपूर लोकांना जसं त्यांना कमी ऐकायला येते तर श्रवण यंत्राचा वापर करायला सांगतो, म्हणजे हिअरिंग एड्स. तर हिअरिंग एड्स जे वापर करतात, आता वयस्कर लोकांना ऐकायला येत नाही, कमी येते, म्हणून त्यांनी जेव्हा श्रवण यंत्र लावतात त्यांचा आवाज मोठा होते, त्यांना ऐकायला येते, त्यांनी नॉर्मल आपलं सगळं जगू शकतात. बरोबर. आता लहान मुलांमध्ये फक्त श्रवण यंत्र लावला तर त्यांना, कारण ते आपण श्रवण यंत्रामध्ये फक्त आवाज मोठा होतो. आता जे एक श्रवण यंत्र लावलं तर त्या बाळाला सगळे आवाज मोठी ऐकायला येणार, म्हणजे आई वडील काय बोलायला आहे, घरात फॅन चाललेला आहे, घरात टीव्ही चाललेला आहे, घरात किचनमध्ये कुकरचा आवाज आहे, तर त्याला ते एक्झॅक्ट शब्दांचा ज्ञान म्हणा किंवा नॉलेज किंवा ते समजणार नाही. कारण श्रवण यंत्रामध्ये सगळे आवाज एकसारखे मोठे होतात, तर ते बाळाला कानाची नसपर्यंत पोचण्यासाठी आम्हाला पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी लेवल ऑफ साऊंड्स यायला पाहिजे. तर त्याच्यामुळे फक्त हिअरिंग एड लावलं तर ते बाळाला इरिटेट होतो आणि तो काढून टाकतोय, म्हणजे तो वापरत नाही. मग पॅरेंट्सला वाटते की नाही तो काढूनच टाकतोय, मग आम्ही काय करायचं. तर कॉक्लिअर इम्प्लांट म्हणजे काय, तो पण एक श्रवण यंत्रसारखे त्याचे 2 पार्ट्स असतात. त्याच्यामध्ये 2 भाग म्हणजे आउटर पार्ट आणि इनर पार्ट. जे आउटर पार्ट असतो तो नॉर्मल हिअरिंग एड सारखा असतो किंवा त्याच्यातले जे ॲडव्हान्स वर्जन असते ते असं आपल्या केसांच्या मागे म्हणजे कानाच्या मागे केसाच्या आत लपून जातात. तो पार्टचा उपयोग काय, तो सगळे साऊंड वेव्स कलेक्ट करतो. मग हे पार्ट इनर पार्ट सोबत कनेक्टेड असतो, म्हणजे आपण जेव्हा त्याला कानाच्या मागे बसवतो तर त्याला मध्ये एक मॅग्नेट असते, त्या मॅग्नेटद्वारे इनर पार्ट सोबत त्याचा संबंध असते, म्हणजे तो कनेक्शन असतो. इनर पार्ट आम्ही ऑपरेशन करून, कानाच्या मागे ऑपरेशन करून
आपल्या मेंदूच्या जवळ म्हणजे जे आपली कानाच्या मागची हाड असते ते ड्रिलिंग करून ते दुसरा इनर पार्ट आम्ही त्याच्यात फिक्स करतो. त्या इनर पार्टला एक इलेक्ट्रोड एरे किंवा एक वायर असते, जे वायर आम्ही कॉक्लियामध्ये आत घालतो. ओके. कारण कॉक्लियापासून आपली कानाची नसाची सुरुवात असते. बरोबर. तर याचा फंक्शन काय आहे की जेव्हा आपल्याला आवाज येते, व्हॉटेवर आम्ही साऊंड्स कलेक्ट होतो किंवा जेव्हा कानावर पडतात, तर हे साऊंड वेव्स आर कलेक्टेड अँड दे आर ट्रान्सफर्ड, म्हणजे त्याला इनर भागमध्ये मॅग्नेटद्वारा ट्रान्सफर होतात. मॅग्नेट होऊन परत ते एकॉस्टिक सिग्नल म्हणतो आम्ही जेव्हा आपले साऊंड वेव्सला, एकॉस्टिक सिग्नल हे जे वायर आपण कॉक्लियामध्ये घातलो आहे तिथे जे कानाची नस आपली डॅमेज आहे त्या कानाची लसला लाईक एकॉस्टिक सिग्नल्स आर कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल सिग्नल्स. ओके. आणि ते त्याच्यामुळे कानाची नसपर्यंत हे एक एक शब्द परफेक्टली ॲक्युरेटली वेगळ्या वेगळ्या फ्रिक्वेन्सीमध्ये ऐकायला येते आणि ते दिस सिग्नल्स आर ट्रान्सफर टू दी ब्रेन. जेव्हा मेंदूमध्ये, आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या मेंदूमध्ये वेगळे वेगळे भाग आहे, म्हणजे आपला ऐकायचा वेगळं भाग, बघण्यासाठी वेगळं, आपल्या शरीर कामाचं वेगळं, म्हणजे वेगळे वेगळे भाग असतात. जेव्हा ज्या भागामध्ये ही कानाची नस पोचते आणि सिग्नल ट्रान्सफर होतात तेव्हा मेंदूला समजते की हे शब्द म्हणजे काय आहे, कुठला शब्द आहे, तर हे कलर आहे का, लाल आहे, पिला आहे, म्हणजे एक एक शब्दांची त्यांना जाणीव मेंदूमध्ये होते. तर याच्यासाठी हे हिअरिंग एडमध्ये हे जाणीव होऊ शकत नाही, कारण हिअरिंग एडचे साऊंड फक्त कानामध्ये जोर पडतात पण ते मेंदूपर्यंत पोचत नाही. म्हणून आम्हाला हे कॉक्लिअर इम्प्लांट बसवावं लागते. आता हे जसं मी म्हटलो की 9 महिन्यात आपण हे सर्जरी करू शकतो, कारण 9 महिन्यात जर तुम्ही हे सर्जरी करून बसवला तर नंतर आपण 1 वर्षापासून, म्हणजे जे मुलांना घरी आपण नॉर्मल बोलायला सुरुवात करतो, थोडं ट्रेनिंग द्यावं लागते. सगळ्या कॉक्लिअर इम्प्लांटच्या नंतर आम्ही कमीत कमी 6 ते 1 वर्षपर्यंत आमच्याकडे आमचे ऑडिओलॉजिस्ट असतात, आम्ही ट्रेनिंग देतो, म्हणजे पॅरेंट्स लोकांना पण ट्रेनिंग देतो की तुम्ही घरी कसं मुलांना ऐकण्याबद्दल किंवा एक एक शब्दांचा किंवा आपल्या आसपास काय चाललंय त्याचं बोलायचं, म्हणजे त्यांना एक एक सांगायला पाहिजे. म्हणजे काय मॅजिक नाही होणार की तुम्ही मशीन लावलं की त्यांना सगळं समजणार आणि त्यांनी सगळं बोलणार. तर हे ट्रेनिंग पण एक पार्ट ऑफ द कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी आहे. आणि जसं मी म्हटलं 9 महिन्यापासून आपण वयाच्या 5व्या वर्षापर्यंत गव्हर्नमेंट स्कीममध्ये हे करू शकतो. आता 5 वर्ष का, कारण जसं आपल्याला सगळं माहित आहे की एक जे नॉर्मल 5 वर्षापर्यंत बाळाचा मेंदू मॅक्झिमम डेव्हलप्ड होतो. बरोबर. म्हणजे 5 वर्षाच्या मुलाला आपण तुम्ही 10 भाषा शिकवलं, 10 प्रकारचे पेंटिंग, काय काय वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटी शिकवलं, सगळं लवकर शिकतात. एक वयानंतर आपल्याला पण माहिती आहे की एकदा मुलं शाळेला जायला सुरुवात झाली 7-8 वर्षाच्या, म्हणजे तेव्हा आपल्या मेंदूचं डेव्हलपमेंट एक जरा थांबते. ओके. तर 5 वर्षापर्यंत जेव्हा तुम्ही हे मुलांमध्ये हे कानाची नसचं ऑपरेशन केला किंवा कॉक्लिअर इम्प्लांट बसवला तर तेव्हा त्यांचा मेंदू मॅक्झिमम डेव्हलप्ड असते, तर त्यांनी ते लवकर त्यांना पिकअप होते आणि त्यांनी नॉर्मल मुलांसारखा तेवढंच असं त्यांचं भाषा, सगळं ऐकण्याची क्षमता सगळं